मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्लेसह इतर ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी. जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद. वसई, विरार, नालासोपारा परिसरामध्ये पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका. भाईंदरच्या राई गावातील शिवनेरी नगर परिसरामध्ये पाणी तुंबलं तर काही जणांच्या घरातही पाणी शिरलं. नालेसफाई झाली नसल्यानं पाणी तुंबल्याचा नागरिकांचा आरोप. मुंबईमधील विक्रोळी, गोरेगाव, अँटॉप हिलमधील म्हाडाच्या घरांमध्ये पहिल्याच पावसात गळती. म्हाडाच्या नवीन इमारतीच्या बांधकामावरती प्रश्नचिन्ह. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. यंदा पालखीचा 339वा सोहळा. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा. देहूनगरीमध्ये लाखो वारकऱ्यांनी घेतलं पालखीचं दर्शन. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी पालखीची खास दृश्य. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला खासदार सुनेत्रा पवारांनी लावली हजेरी. यावेळी त्यांनी फुगडी खेळण्याचाही आनंद लुटला. आज आणि उद्या शरद पवारांचा कोल्हापूर दौरा. उद्योजक शिरीष सप्रे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार. तर उद्या दिवंगत आमदार PN पाटील यांच्या कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट घेणार. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1च्या छताचा भाग कोसळला. छताचा भाग गाड्यांवर कोसळला. 1 जण गाडीत अडकल्याची माहिती. 6 जण जखमी. उपचारांदरम्यान एकाचा मृत्यू. दिल्ली विमानतळाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पाहणी. मृत्यू झालेल्या व्यक्तीला 20 लाख रुपयांची मदत जाहीर तर जखमींना 3 लाखांची मदत जाहीर. केंद्रीय राज्य नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.